हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा आपला शॉपिंग व्लॉग आलेला आहे। भरपूर सारी मी शॉपिंग केली आणि वेगवेगळी शॉपिंग आहे। याच्यामध्ये काही किचनच्या वस्तू आहेत, काही फॅब्रिक्स आहेत, काही सगळंच आहे याच्यामध्ये ऑल इन वन। तसं मला किचन प्रोडक्टचा वेगळा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब सगळं करून द्या अगर आपण ये व्हिडिओ बघता। तर परत एकदा हे इलेफंट वाला फॅब्रिक आलेलं आहे। मला असं वाटते थोडासा चेंज आहे या फॅब्रिक मध्ये, का सेमच आहे बहुतेक। बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे आणि मी फॅब्रिक सिलेक्शन साठी देते ना, त्यावेळेस सगळेजण मोस्टली हे फॅब्रिक घेतात। तर खरंच खूप जास्त छान आहे। त्याच्यानंतरच आहे पुढचं पार्सल। तर याच्यामध्ये बहुतेक नेटचं फॅब्रिक आहे, ज्याचं आपल्याला पार्टी वेअर बर्थडे स्पेशल फ्रॉक शिवायचं आहे ते। तर याच्यात एकातच 3 पार्सल होती। खूप ऑर्डर्स पेंडिंग होता, त्याच्यामुळे आता ना शॉपिंगचे ब्लॉग खूप येणार आहेत, कारण तेवढं पेंडिंगच ऑर्डर आहेत। तर सगळ्यात आधी मी म्हणजे थोडंसं वेगळं ह्यावेळेस नेटचं फॅब्रिक घेतलं आहे, जेणेकरून फ्रॉक ना असा बड्डे शक्यतो रात्रीचे असतात तर थोडा चमकावं ना त्यासाठी। तर हे खूप जास्त छान आहे हे नेट फॅब्रिक। 5 मीटर आहे पण एकच नंबर आहे। आता याच्यात ना साधारणतः 1 वर्षाच्या मुलीची बेबी गर्लची फ्रॉक रेडी होते, जास्त मोठी फ्रॉक होत नाही, कारण का नेटचं ना खूप फॅब्रिक लागतं घेरसाठी, तेव्हाच कुठे तो रेडी होतो फ्रॉक। तर मी 2 घेतली होती, एक ऑप्शनलसाठी। त्यांनी जो पहिला मी शिवला होता ना नेटचा, तर त्यांना त्यातलाच पाहिजे होता। तर मी म्हटलं ह्यावेळेस थोडंसं अजून एक्स्ट्रा आपण वेगळं काहीतरी आणूया। तर मग मी म्हटलं दोन्ही मागून बघूया, जी चांगलं वाटेल जी आवडेल ना ती ठेवून घ्यायची। तर ह्यातल्या आपल्याकडे पहिलाच मी ह्याच्यातला पिंक फ्रॉक शिवलेला होता, हा ब्लॅक आहे। ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस येतो आणि मग हे साडी येते। तर मी काउंट करून बघेल दोन्हीमध्ये की जास्ती कोणतं फॅब्रिक आहे, त्याच्यानंतरच मग ठेवून घेईल, कारण की हे माझ्या मनाने हे थोडंसं कमी वाटतंय, जास्त वाटतंय। तर बघते मी, चेक करते आणि त्याच्यानंतर मला जे दोन्हीची मला क्वालिटी छानच वाटते, कारण की नेट फॅब्रिक हे मस्तच राहतं बड्डेसाठी जे ड्रेस असतात ना त्याच्यासाठी। आता खूप वेगवेगळे फॅब्रिक आलेले आहेत, ते जुम्मूचं वगैरे आता खूपच ते जुम्मूची ते खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहे फॅब्रिक। तो शांत राहणार आहे, शांत राहा। तर ह्याच्यामध्ये तिसऱ्या त्यांनी पार्टीवेअर साडी दिलेली आहे त्याच्यासोबतच। त्यानंतर आहे पुढचं फॅब्रिक। तर ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे, ज्याचा मला बटवा शिवायचा आहे। तर मी बागवले, बघूयात कसे आहेत। हा ग्रीनवाल्याचा मला शिवायचा होता, छान आहे ग्रीनचं, हे पण छान आहे। हा गाजरी कलर इतका काही खास वाटत नाही आहे, हे दोन्ही छान वाटत आहेत। तर याचा मला बटवा शिवायचा आहे, थोडा अर्जंट बटवा होता आणि लवकर आलं आहे फॅब्रिक, त्याच्यामुळे खरं तर बरं आहे। ऋतू ते कैची दे रे, ती वाली कटर लागला बोटालाच, आणि कटिंग करताना ना लागतंय। त्यानंतर याच्यामध्ये बघूयात आता काय आहे। पंखाच असेल याचा, कारण ह्याला ना खूप गरम झालं एसटी मध्ये खूप, आणि त्यात जर हा असताना तर मी त्याला कंटिन्यू त्याच्या चेहऱ्यासमोर पकडला असता, जेणेकरून त्याला गरमी नसते झाले, म्हणून मग हा मिनी फॅन मी घेतलेला आहे। चार्जेबल आहे, मेन म्हणजे हा चार्ज आपण करू शकतो। हे कुठलं आहे काय माहित नाही। तर हे बघा, हा चार्जर आहे। थांब ना, मस्त आहे, किचन साठी वगैरे पण आपण वापरू शकतो, ज्यावेळेस जास्तच घामायला लागला ना त्यावेळेस। फक्त 150 रुपयाचं आहे, खूप छान क्वालिटी आहे। रुद्र इकडे दे, इकडे दे दाखव। याचं चार्जिंगचं कुठून आहे, बहुतेक हे ओपन करावं लागत असेल। नाही, हे आहे चार्जिंगची पिन इथून। इथं हे करायचे, नंतर आपण आपल्या चार्जरच्या ह्याच्यामध्ये ती पिन टक करायची।
ते काहीतरी एक्स्ट्रा असं पॅन असं उभा करू शकतो आपण. आता समजा असं पिठाचा डबा ठेवला, थांब ना आता समजा मी इथं बसलीन, गरम होत आहे, तर हा समोरून मी असा त्याची हवा घेऊ शकते. हा मला वाटते असं तिरका वगैरे नाही होत, फक्त याच्यावरती राहू शकतो. बटन दाबायचं आणि मस्त असं हवा घ्यायची. तर खूप छान हवा येते, मस्तच. बंद कर रुद्र. त्याच्यासाठीच मी हा घेतलाय, कारण आपण ना अचानकच कुठेतरी जायला निघतो. ठीक आहे, आपण अचानकच कुठेतरी जायला निघतो, तर आपण ना अचानक असं कुठे निघायला जातो आणि त्याच्यानंतर अर्जंट आपल्याला लक्षातच येत नाही की आपण हे पण मागवू शकत होतो. त्याच्यासाठी लवकर मी मागवून घेतलाय. आता कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल ना तर त्याला मी सोबतच घेऊन जाईल. तर त्याच्यानंतर ही आहे पार्टीवेअर साडी. पार्टीवेअरचेच खूप जास्त ड्रेस पेंडिंग आहेत, तर तेच मला कंप्लीट करायचे आहेत. आणि हे जे फॅब्रिक आहे ना, ह्या फॅब्रिकची ऑर्डर आली त्याला 1 महिना झालं. तिकडच्या रूमवर असतानाच आली होती, पण तिकडे फॅब्रिकच लवकर आलं नाही. 15 दिवस मी फॅब्रिकच्या वेट करत होती, पण ते का आलं नाही. शेवटी मला ते कॅन्सल मारावं लागलं. त्याच्यानंतर इकडच्या ॲड्रेसवरती मागवलं मी, आणि आता इकडच्या ॲड्रेसवरती हे आलेले आहेत. 3 क्वांटिटी आहे, 3 ड्रेस बनणार आहेत आपले जे आहेत ना ते वाले ड्रेस कॉटनचे. हे बघा 3ची क्वांटिटी, आणि खरंच खूप छान आहे फॅब्रिक, मस्तच आहे. एक आहे, त्यानंतर हे दुसरं आहे, आणि तिसरं आहे. 350 का 380 असं काहीतरी आहे. एक हा त्यातलं एक. त्यानंतर हे आहे पुढचं, जे की मी सँडविच मेकर मागवले. खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं, पण मी घेऊ का नको असं करत होते, आणि शेवटी मी ते घेतलंच. रुद्रसाठीच घेतलंय, कारण की त्याला आवडते कसं ओपन करायचं असतं. अरे बापरे, हे असं ओपन आहे. थांब ना रे, बघू दे तरी, शांत बस तिथे. तर हे बघा, फक्त सँडविच आपल्याला रेडी करून ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, आणि दोन्ही साईडने असं भाजून घ्यायचं. आणि क्वालिटी खरंच खूप मस्त आहे बरं का, क्वालिटी छान आहे क्वालिटी. तर हे पण सँडविच मेकरनं छान क्वालिटी आहे, 1 नंबर क्वालिटी मी तर सांगेल. 200च्या वरती आहे, 210 211 असं काहीतरी हे होतं. ऑफरमध्ये 170ला पण होतं, म्हणजे येतं आहे ते. तर छान आहे, जर घ्यायचं असेल ना तुम्हाला तर. मीही फर्स्ट टाईमच हे ट्राय करते, आणि रुद्राला मी देईन आता टिफिनमध्ये. त्याला आवडतं सँडविच वगैरे, हे दिलं ना तर. त्याच्यानंतर हे आहे पुढचं पार्सल. तर ह्याच्यामध्ये मी हँगर घेतलेत, कारण माझ्या साड्यांची पूर्ण वाट लागलेली आहे. एकावर एक असं ठेवून ना अजिबात चांगल्या राहत नाही, त्याच्यामुळे आता मी हँगर घेतलेत. आणि हँगरमध्येच आता मी साड्या सगळ्या भरून ठेवणार आहे. साधारणतः 12चा आहे सेट हा. माझ्या काही इतक्या साड्या नाही आहेत, 8 7 8 असतील. हां, तर 12चा सेट आहे. मी एक काढून बघते मी कसं आहे. तर चांगले आहे बरं का क्वालिटी. फक्त 100 रुपयेचा आहे हा 12चा सेट, म्हणजे 10 रुपयालाही एक नाही, 7 8 रुपयालाच एक हँगर पडतो एकच्या मानाने. खूप छान क्वालिटी आहे, त्याच्यामुळे घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकतो. त्यानंतर हे आहे पुढचं. त्यावेळेस मी किचनसाठी जरा जास्त शॉपिंग केली, कारण की ना गरज होती त्या गोष्टींची, म्हणून. ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय आहे काय माहिती. तर ह्याच्यामध्ये आहे बॉटल. आमची जी बॉटल होती ना, येताना कुठे हरवली काय माहित, गायब झाली स्टीलची. त्याच्यामुळे मी ही वॅक्यूम बॉटल घेतली, वॅक्यूमची. तर 500 ml, अर्धा लिटरची ही. क्वालिटी बघते मी कशी आहे आतमध्ये. तर मी रुद्रला पण देईल ह्याच्यासोबत, पण थोडी महाग आहे, 250 का 300च्या आसपास आहे. पण हॉट वस्तू हॉटच राहते, आणि कोल्ड वस्तू कोल्डच राहते. हां, आणि ह्याच्यासोबत 3 कपची झाकण येतात, म्हणजे 3 येतात. आपण एकवर एक असं एक्सचेंजही करू शकतो, किंवा सोबत घेऊन जाऊ शकतो. जर लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी खूप जास्त छान आहे. आणि मला तरी पर्सनली खूप आवडली बॉटल, म्हणजे मी आवडली म्हणूनच ही घेतली होती.
रुद्रसाठीच घेतली, त्याची पहिली थोडीशी जुनी झाली आणि त्याला कसं प्यायला सोपं आहे. असं त्याने टोपण उघडलं की ह्याच्यामध्ये थोडंसं ओतून घ्या आणि प्या, हे सोपं राहतं त्याच्यासाठी. जास्त खोलगट नाही, 500 ml पाणी बसतं याच्यात. पण ह्याचं एक छान आहे की बाबा चहा वगैरे भरला तर तो गरमचा गरम राहील, किंवा आपण इथूनही असं पुश करू शकतो. बघा इथून असं पुश करू शकतो, असं पुश करू शकतो. तर ठीक आहे, म्हणजे आपल्याला इजी पण पडून जाईल. हा, तर मस्त आहे बॉटल, मला आवडली बरं का. तुला आवडली का? आवडली. माता ले 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 जास्त साईड लावून. दहीचं हे आहे हंडी, म्हणजे दही लावण्यासाठी, ह्याच्यासाठी घेतलं आणि खूप स्वस्त होतं म्हणून मी घेतलं. काहीतरी 150लाच होतं, तर म्हटलं चला घेऊन घेऊया. फक्त 150लाच होतं आणि म्हटलं चला घेऊन घेऊया आणि मला हे खूप जास्त आवडले. तर मी आता मस्त आहे. तर मी फर्स्ट टाइम दही लावेल ना आता, तर तुम्हालाही दाखवेन. खूप छान आहे, मस्त वाटतं हे. खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं पण शिफ्टिंगमध्ये फुटायला नको म्हणून मी टाळत होते आणि फायनली आता आलोय तर म्हटलं घेऊन घेऊया. तर मस्त आहे, छान आहे, मला आवडलं हे. आता ह्याच्यामध्येच मस्त दही लावून घेईन मी. त्यानंतर आता सगळ्यात शेवटचं आणि एवढं मोठं पार्सल आहे. तर ह्याच्यामध्ये सगळे क्लिनिंगचे प्रोडक्ट मी घेतलेले आहेत. बापरे, कसलं पॅक केलंय. माहित नाही तर कशाला विचारतोय. निघतच नाही. आता पॅकिंग इतकं जबरदस्त करतात ना, ते पॅकिंग काढता काढता ते पार्सल खोलायची इच्छा होत नाही, इतकं जोरात ते पॅकिंग केलं. आता ह्याच्या अजून पण पॅकच केलं. तर याच्यामध्ये ना सगळे क्लिनिंगचे प्रोडक्ट आहेत. टब क्लीनर किंवा आपण बेसिन वगैरे ते पण क्लीन करू शकतो. याच्या सगळ्यासोबत ना आहे ना, तर हे देवाची भांडी बघा, जी काही तांब्या पितळेची भांडी आहे त्याच्यासाठी आहे लिक्विड. मी यूज पण करून दाखवणार आहे. नाही. त्यानंतर हे ते आहे ना मल्टी क्लीनर आहे, म्हणजे किचन सगळंच क्लीन करू शकतो. त्याच्यासोबत हे स्प्रे पण दिलेले जे आपल्याला आता ओपन केलं ना मग आपल्याला त्यामध्ये टक करायचे. त्यानंतर हे आहे शूज क्लीनर, हे बघा शूजचं आहे, तर शूज पण मी क्लीन करून दाखवते. त्यानंतर ही आहे सिल्वर क्लीनर पावडर, म्हणजे पैंजण वगैरे किंवा बऱ्याचशा वस्तू ज्या सिल्वरच्या आहेत ना त्या क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर हा आहे सोफा क्लीनर आणि हा ऑल इन वन, काही पण क्लीन करा. तर मी सगळे 500 ml आहे त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे जे की फ्लिपकार्टवरून आलं आहे. तर फ्लिपकार्टची जी रिटर्न पॉलिसी आहे ना साधारणतः 48 तासाची राहते, त्याच्यामुळे ते पार्सल आल्याला लगेच ओपन करावं लागतं असं आहे. तर ओपन करते. तर ह्याच्यामध्ये मी घेतला आहे बल्ब, कारण उजेड अजिबात नाही या रूममध्ये, त्याच्यामुळे मग बल्बची मला गरज आहे. तसं प्रत्येक रूममध्ये एक बल्ब आहे पण तेवढ्यावरती कॅमेरा नाही शूट होत बरोबर, तर त्यामुळे घेतला आहे. खूप मोठा आहे हा. आता ह्याचा लाईट बघू आपण कसा पडतो, पण भरपूर मोठा आहे, छान आहे. 40 वॅटचा आहे आणि LED. तर याला वॉरंटी जी आपल्या दुकानामध्ये भेटते ना ती ह्याच्यावर सगळी लिहून येतं. तुला नाही फुटेल. आणि त्याच्यानंतर दुसरा अजून इन्व्हर्टरवाले पण घेतलेत. इन्व्हर्टरवाले म्हणजे की लाईट गेली ना तरी 2 तास चालतात, तर तसे 2 घेतलेत पण ते अजून काय आले नाही. हा सुद्धा बहुतेक, हा पण नाही आहे, इन्व्हर्टरवाला नाही आहे. हा 18 वॅटचा आहे आणि हा 40 वॅटचा आहे. तर असे 2 घेतलेत, छान आहे दोन्ही. आणि सेम मला वाटतं दुकानातल्यापेक्षा जरा स्वस्तच पडलेले आहेत ऑनलाईन घेतल्यामुळं. हा बहुतेक 250चा असेल आणि हा 160च्या किंवा 180च्या. लाईट गेली की